नमस्कार. आहार रसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण व्हिजिट करणार आहोत लाल महाल, जो पुणे येथे वसलेला आहे. शिवाजी महाराजांचा हा एक महत्त्वाचा बालेकिल्ला म्हणता येईल किंवा एक महत्त्वाचं स्थळ म्हणता येईल. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात प्रमुख आणि महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे लाल महाल. 1636च्या सुमारास बांधलेले हे ठिकाण शिवाजी महाराजांचे बालपणीचे निवासस्थान होते. शिवनेरी येथे जन्मानंतर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुक्काम पुण्यातील ज्या महालात करण्याचे ठरवले ते हे ठिकाण. मूळ लाल महल कालांतराने नष्ट झाला, पण छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेल्या संबंधामुळे जागेचे महत्त्व लक्षात घेऊन मूळ लाल महाल ज्या जागेवर एकेकाळी उभा होता त्या जागेवर 20व्या शतकात एक स्मारक बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज या महालात अत्यल्प काळ राहिले. पुढे त्यांनी राजगडाची निवड केली आणि पुणे शहरापासून ते दूर गेले. 1660व्या शतकात मुघल सरदार शाहिस्ते खानाने या महालातच तळ ठोकला होता. मुघल सम्राटाचा जवळचा नातेवाईक शाहिस्ते खान इथे जवळपास 3 वर्षे राहिला. शेवटी 1663मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांसह या राजवाड्यात प्रवेश केला. शाहिस्ते खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक चकमक झाली, ज्यात दुर्दैवाने शाहिस्ते खान निसटण्यात यशस्वी झाला. मात्र त्या लढाईत त्याला आपली बोटे गमवावी लागली, अशी हिस्ट्री थोडक्यात इथे नमूद करण्यात आलेली आहे. तर चला तर आपण फटाफट व्हिजिट करूया छानशा महालाला. तो लाल महाल जसं की तुम्ही बघू शकत आहात, हा एक 3 मजली महाल आहे. परंतु प्रेक्षणीय स्थळ म्हणून व्हिजिट करण्यासाठी आपण फक्त खालच्या फ्लोअरलाच व्हिजिट करू शकतो. वरचे दोन्ही फ्लोअर हे बंद आहेत. आपण जसं की बघू शकता येथे लाल महाल हे नाव ठळकपणे लिहिलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही काही पुतळे बघू शकता. तसेच इथं जिजाऊंचं शिवाजी महाराजांसोबत नांगर तानाचा एक खूप सुंदर असा प्रतिकृती येथे उभारण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात बळीराजाला खूपसं सुंदरसं महत्त्व दिलं जायचं आणि एक प्रकारे बळीराजाला सबलीकरण करण्यामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा वाटा होता. म्हणून लाल महालामध्ये आपण ही प्रतिकृती बघू शकता. इथे सुरुवातीला असे ही जी प्रतिकृती बनलेली आहे ती प्रतिकृती अतिशय मोठी आहे आणि तुम्ही चारही साईडने याच्या फिरून ही प्रतिकृती बघू शकता. तसेच या प्रतिकृतीच्या बॅक साईडला एक छोटंसं गार्डन पण आहे आणि बाजूला असणाऱ्या भिंती देखील वेगवेगळ्या ऐतिहासिक क्षणांनी पेंट केलेले आहेत. तर आपण येथे बघू शकता पूर्ण लाल महाल मी कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय भव्य दिव्य असा हा लाल महाल आहे. इथे लाल महालाच्या वरतीच शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचं प्रतीक असलेलं जी राजमुद्रा आहे ती पण येथे कोरण्यात आलेली आहे आणि वरती एक भगवा कंटिन्युअसली फडकताना आपल्याला दिसत आहे. या लाल महालाच्या मध्ये व्हिडिओग्राफी करण्यास मनाई होती, त्यामुळे काही इमेजद्वारे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या पण आपण इथे थोड्या वेळात बघूया. लाल महालामध्ये जेव्हा आपण एंट्री केल्यानंतर खालच्या साईडला एक अतिशय सुंदर असं जिजाऊंचं स्मारक आहे. त्याच्याबद्दल पण आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. त्याच्या आधी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने याच्या खिडक्या, झरोके तसेच या पूर्ण महालाची जी प्रतिकृती बनवण्यात आली आहे ही त्या काळातील ओरिजिनल प्रतिकृतीसारखीच बनवण्यात आलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय भव्य अशा खिडक्या दिसत आहेत. तसंच जसं मी म्हटलं तसं इथे काही प्रसंग देखील येथे रंगवण्यात आलेले आहेत भिंतीवरती. तर एक प्रकारचं इथे एक रस्टिक वाईब आपल्याला पूर्ण बघायला मिळते. लाल महालाच्या मध्ये तुम्ही बघू शकता काही झुंबर वरती लावलेले आहेत आणि येथे आपल्याला छानशी अशी मूर्ती मध्ये दिसत आहे जिजाऊंची. या जिजाऊंच्या मूर्तीला नमन करून आम्ही हा लाल महाल मधून बघायला सुरुवात केली. तर आपण आता बघूया हिस्ट्री थ्रू पिक्चर्स. तर इथे सुरुवातीला आपण बघू शकता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी शस्त्रविद्या, अश्वविद्या, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, दुर्गशास्त्र अवगत केले आणि या सर्व कलांचा त्यांनी आत्मसात केला. त्याच्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांना घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते प्राचीन कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला.
जिजाऊंनी लाल महालात बालशिवबांना रामायण महाभारत सांगून जिजाऊंनी आदर्श असे संस्कार घडवले. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याच लाल महालामध्ये ठाण मांडून 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणाऱ्या शाहिस्तेखानावर शिवबांनी छापा घालून त्याला चांगलीच अड्डल घडवली. त्याचप्रमाणे स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या राजांच्या पाटलाला शिवबांनी कठोर शिक्षा करून स्वराज्याचा पहिला निवाडा देखील लाल महालातच केला होता. शिवबांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्याचे देखील इथे पिक्चरायझेशन नमूद करण्यात आलेले आहे. तसेच पोटाला अन्न, अंगाला वस्त्र, दावणीला बैलजोडी आणि शेतीची अवजारे देऊन शिवबांनी अवघ्या प्रजेला सुखी केले होते. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता हा एक लाल किल्ला म्हणजे लाल महाल म्हणजे जणू की एक छोटीशी रिव्हिजनच आपली होऊन जाते. शिवाजी महाराजांनी हा काळ कसा जगला असेल आणि त्यांच्या बालपणावरती किती छान संस्कार हे जिजाऊंनी केले गेले होते त्याची ही प्रतिकृती लाल महालातून आपल्याला बघायला मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल, लाईक टू दिस व्हिडिओ अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू.